Yes, good morning. Yes, good morning. हां ठीक आहे, अब ठीक आहे. ओके, आपण काल कुठपर्यंत आलेलो? काय घेतलेलं? टॉर्कचा फॉर्म्युला, टॉर्कचं घेतलं का? टॉर्कचं घेतलं आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि रेडियस ऑफ गायरेशन पण स्टार्ट केलं होतं का आपण? ओके, म्हणजे बघा, रेडियस ऑफ गायरेशन काय आहे? इट इज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट मास. पॉईंट मास म्हणजे काय? ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड अँड possess same moment of inertia as that of the body about given axis of rotation. म्हणजे थोडक्यात ॲक्सिस ऑफ रोटेशनपासनं पॉईंट मासपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हटलं आहे? रेडियस ऑफ गायरेशन. आणि त्याचा फॉर्म्युला आय इक्वल्स टू एम के स्क्वेअर, म्हणजे के इक्वल्स टू काय याला? अंडररूट आय अपॉन एम. आणि के आपल्याला काय सिग्निफाय करतं? केची व्हॅल्यू जर लेस असेल तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कमी अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया कमी. जर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जास्त असेल फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जास्त, केची व्हॅल्यू जास्त, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया पण जास्त. आलं का लक्षात? ओके, बरं. आता हे जे काही रेडियस ऑफ गायरेशन हे कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड राहतं? तर बघा, रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑन फर्स्ट पोझिशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन, सेकंड distribution of mass around the axis of rotation, third size and shape of the body. But radius of gyration does not depend on the mass. Radius of gyration mass वर डिपेंड राहत नाही. आलं का लक्षात? म्हणून हेडिंग द्या, फॅक्टर्स अफेक्टिंग रेडियस ऑफ गायरेशन. Factors affecting a radius of gyration. त्याला आपण डिनोट करतो बाय द लेटर के. बरं, मग यात पहिला फॅक्टर कोणता आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरं, वन बाय वन एक एक लिहा. बरं, पहिले हेडिंग द्या, फॅक्टर्स अफेक्टिंग रेडियस ऑफ गायरेशन. लिहा. फर्स्ट, इट डिपेंड्स ऑन position of axis of rotation. Secondly, it depends on distribution of mass around the axis of rotation. Third point लिया, it depends on
size and shape of the body. It depends on size and shape of the body. Fourth point लिया. It does not depend. It does not depend on the mass of the body. On the mass of the body. बघा काय काय सांगितलं की रेडियस ऑफ गायरेशन ॲक्सिस ऑफ रोटेशनवर डिपेंड आहे. दुसरं, इट डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तिसरं, डिपेंड्स ऑन साइज अँड शेप ऑफ द बॉडी. आणि फोर्थ, इट डज नॉट डिपेंड ऑन द मास. मासवर रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड नसतं. आलं का लक्षात? ओके. तुम्ही म्हणणार सर मासवर कसं डिपेंड नसतं? तर हे बघा, आपण आत्ताच रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय लिहिला बरं? I/m. बरोबर आहे की नाही? आता सपोज एखाद्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असं समजा mr² आहे, है ना? आपण mr² इथं टाकला, mm काय झालं सांगा बरं? कॅन्सल. म्हणजे r म्हणजे मासवर डिपेंड आहे का? तर नाही. येते का लक्षात? म्हणून रेडियस ऑफ गायरेशन मासवर डिपेंड नाही. ओके. बरं, आता आपण एक फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट लर्न करायचा, नंतर एक डिसचं आपल्याला डेरिवेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगचा फॉर्म्युला लिहून घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग about axis of rotation passing through its center and perpendicular to its plane. बघा, ही रिंग काढतो बघा. ही अशी रिंग आहे. थिन रिंग आहे. ओके. या थिन रिंगचा मास m आहे आणि इचं रेडियस r आहे. येस. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन, इट पासेस थ्रू इट्स सेंटर विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि अबाउट दिस ॲक्सिस जर ही रिंग अशी फिरत असेल, जिचं मास m आहे, रेडियस कॅपिटल r आहे, तर ह्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr² असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, थिन रिंग. आल्या का लक्षात? बरं, m मास ऑफ द रिंग, and r radius of ring.
आलं का लक्षात? तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगचा फॉर्म्युला आहे. लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. येस, येऊन जा. हां, येस. बरं, आता आपल्याला हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन रिंग दिलेला आहे, याच्यावरून आता आपण एक डेरिवेशन आहे, आपल्याला थिन युनिफॉर्म डिस्क याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा डेरिवेशन फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर एक क्वेश्चन लिहा. ऑब्टेन an expression for obtain an expression for thin uniform disk, yes, thin uniform disk about AOR passing through its center and perpendicular to its plane. आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म डिस्क. बरं, आता बघा, ही एक डिस्क आहे, हा डिस्कचा सेंटर आहे, आणि अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन ही डिस्क रोटेट होत आहे. आलं का लक्षात? बरं, या डिस्कचं मास एम आहे आणि रेडियस कॅपिटल आर आहे. तर पहिलं स्टेटमेंट लिहा.
म्हणजे थिन डिस्क म्हणजे काय बरं? आपली सी डी असते की नाही, सी डी म्हणजे काय बरं? डिस्कच आहे. ओके, तर अशी ही डिस्क आहे, तिचं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट लिहा, कन्सिडर thin uniform disk, thin uniform disk of mass m, capital M, and radius r, capital R, is rotating about AOR passing through its center and perpendicular to its plane. Okay, आता suppose रो सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क आहे. रो काय बरं? सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. लिहा बरं, रो बी द सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क. ओके, मग जर कधी सरफेस डेन्सिटी ऑफ डिस्क असेल तर रो इक्वल्स टू काय येणार माहिती आहे का? मास अपॉन एरिया. बघा, डेन्सिटी रो मास अपॉन एरिया ऑफ डिस्क. आता मास किती बरं? एम. आणि या डिस्कचा एरिया किती बरं? पाय आर स्क्वेअर. आलं का लक्षात? हा डेन्सिटीचा फॉर्म्युला झाला. बरं, आता आपण असं कन्सिडर करू की ही जी डिस्क आहे इट इज मेडअप ऑफ नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक थिन रिंग्स. अलग अलग. बघा, इमॅजिन करा, आपण अशा जर याच्याभोवती रिंग्स काढल्यात तर काय बनेल बरं? डिस्क बनेल. म्हणून आपण काय आता कन्सिडर करणार आहे की ही जी काही डिस्क आहे ही नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्सची बनलेली आहे. ओके, मग लिहा बरं. सपोज the disk is made up of number of concentric rings त्याच्यापैकी आपण एक रिंग इथं दाखवू. सपोज ही एक रिंग दाखवतो मी इथं. बघा, ही एक रिंग दाखवलेली आहे.
ह्या रिंगची जी रेडियस आहे ती आपण स्मॉल आर घेऊ. बघा, या रिंगची रेडियस आपण स्मॉल आर घेतली. ह्या रिंगची विड्थ घेतली आपण डी आर, आणि ह्या रिंगचं आपण मास घेतलं डी एम. आलं का लक्षात? ओके. मग आपण नंबर ऑफ रिंग्स म्हणजे आपण तिथं लिहिलं की ही जी डिस्क आहे इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ थिन रिंग्स. त्याच्यापैकी ही एक थिन रिंग आपण घेतली. ओके. मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. लेट डी एम ॲरो करा with the mass of thin ring having radius r, small r लिया, having radius r and its width dr करा, its width dr. आले का लक्षात? बरं, आता अगेन आपण याची काही सरफेस डेन्सिटी बदलणार नाही, बरोबर आहे का? आपण परत सरफेस डेन्सिटी रिंगसाठी फॉर्म्युला लिहू, है ना. सरफेस डेन्सिटी ऑफ रिंग, बरं, ही काही डेन्सिटी बदलणार नाही, पण आपण आता ह्या रिंगसाठी हा फॉर्म्युला लिहिणार आहे. म्हणजे सरफेस डेन्सिटी रो इक्वल्स टू काय बरं, मास ऑफ डिस्क, मास ऑफ रिंग डिवायडेड बाय काय करू, एरिया ऑफ रिंग. मला सांगा मास ऑफ रिंग किती घेतलं आपण, डी एम, आणि एरिया ऑफ रिंग किती घेणार ते सांगा मला आता. हे बघा, हां 2πr/dr. आता बघा बरं का, एकदम सिम्पल आहे. आपण जर ही रिंग कापली इथनं, तिला अशी स्ट्रेट केली, अशी स्ट्रिप तयार होईल की नाही. इथं दाखवतो तुम्हाला. सपोज ही मी काय केली, हे बघा, ही जी रिंग आहे इथनं अशी कापली, कापल्यानंतर ती अशी स्ट्रिप सरळ होईल, समजतंय का? अशी ती काय होणार आहे बरं, एकदम रेक्टँग्युलर शेपसारखी होईल, समजतंय का रे? है ना. अशी इथनं कापली, अशी सरळ करून दिली आपण. बरं, हिची विड्थ किती बरं, इथं विड्थ किती सांगा बरं, इथं डी आर आहे. आणि इथून तर इथपर्यंत लेन किती सांगा बरं, इथून तर इथपर्यंत लेन किती बरं, सरकम्फरन्स ना 2πr. समजलं का मला सांगा बरं. मग याचा सरफेस एरिया किती येणार आहे, लेन इंटू ब्रेड्थ, म्हणजे 2πr इंटू काय बरं, डी आर. समजलं का? ओके, 2πr इंटू डी आर, सॉरी 2πr इंटू काय बरं, डी आर आहे. ओके, मग डी एमची व्हॅल्यू काय येणार बघा बरं का, डी एम इक्वल्स टू 2πr इंटू रो इंटू डी आर. समजलं का? बरं, आता एम आय ऑफ रिंग किती येणार सांगा बरं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता आपण
एक फॉर्म्युला लिहिला ना रिंगचा, mr² आहे, बरोबर आहे की नाही? बरं, पण या रिंगचं मास किती आहे बरं? तिचा रेडियस किती आहे बरं? स्मॉल आर आहे. मग काय लिहिणार? dmr². ओके, समजलं ना? बघा, mi ऑफ थिन रिंग किती येणार बरं? लिहू का? r² dm, r² dm. बघा, या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शियाला r² dm. पण आपल्याला या थिन रिंगचा फाइंड आउट करायचा आहे का? नाही, आपल्याला संपूर्ण डिस्कचा फाइंड आउट करायचा आहे. मग डिस्कचा जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला ह्या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल. कारण आपण रिंग कुठून तर कुठपर्यंत ॲड करतोय? या सेंटरपासनं तर ह्या रेडियस कॅपिटल आरपर्यंत. आलं का लक्षात? म्हणजे mi ऑफ डिस्क can be obtained by integrating this equation from the limit 0 to r. आलं का लक्षात? 0 पासनं r पर्यंत आपल्याला लिमिट द्यावं लागेल, कारण तिथनं आपण रिंग अशा कॉन्सेंट्रिक रिंग वाढवत गेलो की नाही, आणि त्याच्याने काय बनली? पूर्ण डिस्क बनली. ओके, मग बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क can be obtained by integrating above equation from limit 0 to capital R. मग आपण आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क लिहू. I इक्वल्स टू काय लिहिणार मग? इंटिग्रेशन ऑफ r² dm. लिमिट काय द्यायचं? फ्रॉम 0 टू कॅपिटल R. आता dmची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आहे, ते आपण इथं सबस्टिट्यूट करू. बघा, r² dmची व्हॅल्यू आहे 2πr रो dr. r इंटू r² काय येणार सांगा बरं? r³. मग 2πr³ इंटू रो dr फ्रॉम 0 टू r. बरं, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टर्म कॉन्स्टंट आहे? r³ जर सोडलं तर 2π आणि रो काय बरं? कॉन्स्टंट आहे. त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू. 2π रो इंटिग्रेशन ऑफ r³ dr फ्रॉम 0 टू r. बरं, इथपर्यंत समजलं? ओके, आता तुम्हाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. काय बरं? r³ इंटिग्रेशन विथ dr. बरोबर आहे. हे बघा, हा तुम्हाला फॉर्म्युला होता बघा, इंटिग्रेशन ऑफ x⁻n विथ dx x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. आठवतो का फॉर्म्युला? इंटिग्रेशनचा मॅथमॅटिकल मेथड्समध्ये 11th होता. इंटिग्रेशन ऑफ x⁻n विथ dx x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. हा मॅथमॅटिकल मेथड्समध्ये हा फॉर्म्युला होता. ओके, मग इथं काय लिहिणार बरं? r³ विथ dr आहे ना, म्हणजे r⁻³ डिवायडेड बाय 3+1 म्हणजे r⁴ अपॉन काय येणार बरं? 4. समजलं का? मग बघा, 2π रो एक स्टेप लिहितो वाटतं. हे बघा, याचं इंटिग्रेशन येणार आहे काय बरं? बरं, इंटिग्रेशन आणि लिमिट पण देऊन टाकू.
r⁴ अपॉन 4. लिमिट काय द्यायचं आहे बरं याला? 0 to r द्यायचं आहे. हा 4 पण बाहेर लिहून घ्या, मग लिमिट पुट करू आपण. ओके, बघा. टू पाय रो अपॉन 4 आपल्याला लिमिट द्यायचं आहे r⁴ 0 to r. आता लिमिट कशी पुट करायची माहिती ना तुम्हाला? पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट केलं जातं, मायनस लोअर लिमिट पुट केलं जातं. बघा, सर्व मॅथ्सचे रूल आहेत, पण आपण मॅथमॅटिकल मेथड्स म्हणजे 11th घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते टॉपिक रिवाईज करावं लागेल. ज्यांचा मॅथ्स आहे त्यांना आता इंटिग्रेशनचे स्पेशल टॉपिक्स आहेतच. ओके, पण ज्यांचं बायो आहे, ज्यांनी मॅथ्स नाही घेतलेलं आहे, त्यांनी हे टॉपिक्स 11चे जे शिकवले ते परत बघा. इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्हचे बेसिक फॉर्म्युले, आलं का लक्षात? त्याच्यापैकी हा सर्वात फर्स्ट फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे इंटिग्रेशनचे अगदी 4-5 फॉर्म्युले तेवढे लर्न करायचे तुम्हाला बस. बघा आता 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, म्हणजे काय आलं बरं? पाय रो अपॉन 2. आता लिमिट, अप्पर लिमिट टाका r⁴ मायनस हे लोअर लिमिट आहे, हे टाका 0⁴. ओके, π/2 रो इंटू काय आलं बरं? r⁴. आता माझ्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे ऑलरेडी. m अपॉन काय बरं? πr². मग मी इथं पुट रो इक्वल्स टू m कॅपिटल M अपॉन πr². तर बघा, π/2 इंटू m अपॉन πr² इंटू r⁴. आता बघा, पाय काय झाला? कॅन्सल. r² आणि इथला r² कॅन्सल होऊन फक्त काय राहिला? इथं 2 राहिला. म्हणजे काय येणार सांगा बरं? I = mr² अपॉन 2. बघा, दिस इज द फॉर्म्युला फॉर mi ऑफ डिस्क अबाउट AOR पासिंग थ्रू द सेंटर. समजलं का? लिहा.
बरं झालं आहे का? बरं याच्यात कोणाला काही डाऊट? हे बघा काय केलेलं आहे आपण, फक्त सरफेस डेन्सिटी मास अपॉन एरिया ऑफ डिस्क हा फॉर्म्युला लिहिला आपण. ओके, त्यानंतर आपण असं कन्सिडर केलं की ही जी काय डिस्क आहे कॉन्सेंट्रिक रिंगची बनलेली, म्हणजे छोटी रिंग, त्याच्यानंतर मोठी रिंग, नंतर मोठी रिंग, नंतर मोठी रिंग, अशा रिंग जर ठेवत गेलो काय बनेल त्याच्याने? डिस्क बनेल. मग आपण काय कन्सिडर केलं की ही एक रिंग जिचं मास डी एम आहे, ती रेडियस स्मॉल आरवर आहे आणि तिची विड्थ डी आर आहे. मग आपण डेन्सिटी ऑफ रिंगचा फॉर्म्युला लिहून घेतला, मास ऑफ रिंग इंटू तिचा एरिया. मग त्याच्याने आपल्याला रिंगचं मास आलं इन टर्म्स ऑफ डेन्सिटी 2πr रो इंटू डी आर. मग आपण या एम आय ऑफ रिंगचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे आर स्क्वेअर डी एम, जो एम आर स्क्वेअर आपण याच्या आधी घेतलेला होता. मग आपण एक छोट्या रिंगचं हे काय बरं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, पण ही डिस्क अशा नंबर ऑफ रिंगची बनलेली इथून तर इथपर्यंत. मग इथून तर इथपर्यंत प्रत्येक रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करावं लागेल आपल्याला? ॲड करावं लागेल. म्हणजे इथं सर्वात छोटी रिंग, नंतर मोठी रिंग, नंतर मोठी रिंग, नंतर मोठी रिंग, इथपर्यंत. मग ती ॲड करण्याची प्रोसेस मॅथ्समध्ये काय बरं? इंटिग्रेशन. आलं का लक्षात? म्हणून याचं आपल्याला काय करावं लागतं? इंटिग्रेशन करावं लागतं. म्हणजे इंटिग्रेशन करतोय म्हणजे काय करतोय की आपण एका रिंगचं हा फॉर्म्युला आहे तर अशा ॲड करत गेलो आपण इथून तर इथपर्यंत, तर टोटल एम आय ऑफ डिस्क येणार. मग आर स्क्वेअर डी एम, डी एमची व्हॅल्यू आपण टाकली इथं, ही व्हॅल्यू इथं टाकली, आर इंटू आर स्क्वेअर, आर क्यूब आलं, बाकी 2π आणि रो कॉन्स्टंट हे बाहेर घेतलं, आणि आर क्यूबचं इंटिग्रेशनचा हा बेसिक फॉर्म्युला आहे n+1 अपॉन एक्स रेस टू n+1 अपॉन n+1, म्हणजे आर रेस टू 4 अपॉन 4 आलं. आणि लिमिट प्रत्येक वेळेस टाकत गेलो आपण. ओके, हा 4 आपण बाहेर लिहिला, 2ने डिवाईड केला, आणि आर रेस टू 4चं पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकलं, आरची स्मॉल आरची व्हॅल्यू कॅपिटल आर रेस टू 4 मायनस, मग आरची व्हॅल्यू लोअर लिमिट म्हणजे 0 टाकलं, 0 रेस टू 4, आर रेस टू 4 मायनस 0, आर रेस टू 4. मग आपण शेवटी ही रोची व्हॅल्यू टाकली. रोची व्हॅल्यू टाकल्यानंतर हा पाय कॅन्सल झाला, आर स्क्वेअर कॅन्सल झाला, म्हणजे एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आला एम आय ऑफ डिस्कचा. आलं का लक्षात? ओके, बरं. आता आपल्याला काही शेप दिलेले आहेत, म्हणजे रिंग आहे, डिस्क आहे, थिन युनिफॉर्म रॉड आहे, सॉलिड स्पियर आहे, हॉलो स्पियर आहे, सॉलिड सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर आहे. याची मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले आपल्याला लर्न करावं लागतात. डेरिव्हेशन फक्त आपल्याला एकाचंच आहे, ठीक आहे. म्हणजे ओल्ड सिलेबस होता त्यावेळेस सर्व जे काही शेप आहे त्यांचे हे जसं डेरिव्हेशन तसं त्यांचं डेरिव्हेशन होतं, पण ते डेरिव्हेशन डिराईव्ह करता करता चॅप्टर इतकं लेंदी व्हायचं, मग ते शॉर्ट केले आहे. आता फक्त एकाचंच दिलेलं डेरिव्हेशन, बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे आहेत? लर्न करायचे आहेत, ठीक आहे. बघा मग आता आपण वेगवेगळ्या ज्या बॉडी आहेत त्यांचा शेप किंवा डायग्राम ऑफ बॉडी, मग ते वेगवेगळ्या शेपचे घेतो आहे आपण. त्यानंतर अबाउट AOR पासिंग थ्रू द सेंटर, मोमेंट ऑफ इनर्शिया, अबाउट AOR थ्रू सेंटर घेणार आपण. बघा आता पहिली आपण एक काम करूया, यांचं नाव पण लिहू आपण, हे थोडा पुढे घेऊन टाकू आपण.
ओके, इथं आपण कोणता शेप आहे त्याचं नाव लिहू. चला, त्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनचाही फॉर्म्युला लिहू आपण. रेडियस ऑफ गायरेशन त्याला आपण के ने डिनोट केलेले, बरोबर आहे का? बरं, आता आपण पहिल्यांदा थीन युनिफॉर्म रॉड बघा. थीन युनिफॉर्म रॉड पहिला शेप. थीन युनिफॉर्म रॉड म्हणजे हे बघा, हा रॉड आहे, फक्त याला थिकनेस नाही आहे, थीन म्हणायचं आपण याला. थीन म्हणजे आपली छोटीशी ती अगरबत्तीची कशी असते काडी, ती कशी असते, थीन असते की नाही, तसा थीन रॉड. ठीक आहे ना? मग आपण थीन रॉड आहे, सपोज हा असा थीन रॉड आहे. बरं, हा थीन रॉड आहे, याचं मास एम आहे आणि याची लेंथ कॅपिटल एल आहे. आणि हा थीन रॉड आहे, हा सेंटर आहे बघा, हा सेंटर आहे. अबाउट दिस सेंटर हा थीन रॉड जर असा रोटेट झाला अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, समजलं का? असा जर रोटेट झाला तर एम आय ऑफ दिस थीन रॉड अबाउट ए ओ आर थ्रू द सेंटर, त्याचा फॉर्म्युला आहे एम एल स्क्वेअर बाय 12. हा फॉर्म्युला आहे. बरं, आता याचा रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला आत्ता आपण लिहिलेला काय रे मुलांना, तो केचा फॉर्म्युला अंडर रूट काय होतो सांगा बरं. चला इथे लिहितो, के इक्वल्स टू काय होतं, अंडर रूट आय अपॉन काय होतं बरं, एम. आता बघा, मी इथं एक तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. याचा बघा, के इक्वल्स टू अंडर रूट आय अपॉन एम. बरं, आय किती बरं इथं, एम एल स्क्वेअर अपॉन 12. आय आहे एम एल स्क्वेअर अपॉन 12 डिवायडेड बाय एम. एम काय झाला म्हणजे अंडर रूट काय आलं बरं, किंवा एल स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय बरं, एल. एल अपॉन काय आला बरं, रूट 12ला तुम्ही कसं लिहू शकतात, 4 × 3 म्हणजे काय आलं बरं, 2√3. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन या थीन रॉडचा काय आला माहिती का, येस, के इक्वल्स टू किती आला, एल अपॉन 2√3. समजलं का? बघा, हा झाला थीन रॉडचा. बरं, दुसरा शेप आहे. आपण आता एक शेप बघितला, कोणता शेप बघितला रे, थीन रिंग. थीन रिंग है ना, थीन रिंग बघितली बघा आता आपण अशी, ही थीन रिंग आहे. या थीन रिंगचं मास जर एम असेल, रेडियस जर आर असेल, अँड अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, जर ही थीन रिंग अशी रोटेट होत असेल अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन, हिचा आत्ता पण फॉर्म्युला काय बघितला, एम आर स्क्वेअर. आय इक्वल्स टू एम आर स्क्वेअर. बरं, मग याचा रेडियस ऑफ गायरेशन काय येईल बरं, इथं टाकला एम कॅन्सल होणार, फक्त ब्रॅक स्क्वेअर रूटमध्ये काय राहणार बरं, त्याचा स्क्वेअर रूट. लिहू का डायरेक्ट, के इक्वल्स टू आर. समजलं का, सांगा. ओके, बरं. तिसरा शेप. बरं, एक काम, थीन रिंगचा आणि हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सारखाच. थीन रिंग ऑर हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर म्हणजे काय माहिती का रे, आपला PVCचा पाईप नाही का, तो हॉलो सिलेंडर आहे की नाही, है ना, पाईप दोघं बाजूंना तो काय बरं, ओपन आहे असा पाईप, हॉलो सिलेंडर. ओके, म्हणजे तो बघा हॉलो सिलेंडर असा असणार आहे, हे बघा असा तो हॉलो सिलेंडर. एक पाईप दाखवतो,
समजलंय का? हा जर पाईप असा या ॲक्सिस भोवती रोटेट झाला, याचं मास कॅपिटल एम, याची रेडियस आरच, तर हॉलो सिलेंडरचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर, रेडियस ऑफ गायरेशन पण त्याची काय बरं, आरच. समजलं? बरं, पुढचा शेप बघा. पुढचा शेप आहे, आपण तिसरा कोणता घेतला रे आत्ता? बोला रे. हा, थिन युनिफॉर्म डिस्क. आता बघा, आपण ही डिस्क घेतली. डिस्क म्हणजे कशी, अशी भरलेली, बरोबर आहे की नाही? ती अशी रोटेट होते अबाउट दिस ॲक्सिस थ्रू द सेंटर. हिचं मास एम, रेडियस आर. आत्ताच फॉर्म्युला तयार केला, काय रे? एम आर स्क्वेअर बाय 2 आणि एम एम कॅन्सल केला, स्क्वेअर रूटमध्ये काय आलं बरं? आर स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन सांगा? आर बाय रूट 2. व्हेरी गुड. बरं, जसं थिन डिस्कचा तसाच अजून एक शेप आहे, सॉलिड सिलेंडर. ओके, सॉलिड सिलेंडर और सॉलिड सिलेंडर. सॉलिड सिलेंडर म्हणजे तो काय बरं? म्हणजे आतमध्ये सर्व मटेरियलने काय तो पूर्ण फिलअप झालेला है ना. म्हणजे मी त्याचा शेप असा काढतो बघा. हा काय पूर्ण भरलेला, समजतंय का रे? अबाउट दिस ॲक्सिस जर रोटेट झाला, याचं मास एम, रेडियस आर. ओके, मग याचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे, रेडियस ऑफ गायरेशन पण सेम आहे. समजला? बरं, तुम्ही म्हणणार हे असं का आलं सर? आता इकडे बघा बरं का, हे बघा, थिन रिंग आहे. आता हॉलो सिलेंडरला मी जर असा एक स्लाइस घेतला, काय निघेल बरं? हां, थिन रिंगच ना. स्लाइस घेतला थिन रिंग, म्हणजे थिन रिंगचाच फॉर्म्युला. समजलं? जर मी याची एक स्लाइस घेतली, काय निघेल बरं? डिस्क. समजतंय का? ओके, बरं. त्यानंतर पुढचा शेप आहे सॉलिड स्पियर. बघा, सॉलिड स्पियर म्हणजे गोळाफेक बघितलाय ना, तसा तो सॉलिड स्पियर. हे बघा, असा साधारण तो सॉलिड स्पियर आहे. अबाउट दिस ॲक्सिस जर तो रोटेट झाला, अबाउट दिस ॲक्सिस, समजते ना, सेंटरमधनं पास होते ॲक्सिस आणि हा अशी रोटेट होणार आहे. ठीक आहे ना, अशा पद्धतीने. हिचं मास सपोज एम, रेडियस आर, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? 2/5 किंवा 2mr²/5. याच्यात आपण टाकला, एम एम कॅन्सल झाला, आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आर आणि रूटमध्ये 2/5 म्हणजे काय येणार? के इक्वल्स टू आर अंडर रूट 2/5. समजलं का? अजून एक शेप आपण लिहू महत्त्वाचा, मग बाकीचे शेप आपण जे आहे हे महत्त्वाचे शेप आहेत आपल्यासाठी. बरं, पुढचा शेप आहे हॉलो स्पियर. हॉलो स्पियर शेप असंच असणार आहे, फक्त आतमधनं काय बरं तो हॉलो. फक्त एक असा दाखवतो बघा, हा अशा पद्धतीने असा रोटेट होणार. हा फक्त काय बरं आतनं हॉलो आहे. याचं मास सपोज एम, रेडियस आर. समजलं का? हॉलो स्पियर आहे. मग याचं मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येणार
आय इक्वल्स टू 2/3 म्हणजे 2mr²/3 आणि रेडियस ऑफ गायरेशन काय येणार याची r √2/3. बघा हे आपल्याला मेन शेप आहे त्यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आणि रेडियस ऑफ गायरेशन तुम्ही हे फॉर्म्युले तयार केले की हे पण लगेच येणार तुम्हाला. समजलं का? ओके. तर अशा पद्धतीने हे जे काही शेप आहेत यांचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारले जातात न्यूमेरिकलमध्ये, MCQजमध्ये यांचे रेशो विचारले जातात, यांच्या रेडियस ऑफ गायरेशनचे रेशो विचारले जातात. ओके. तर एवढं आता टेबल लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ.
हां येस झालं आहे का? बरं बघा आता हे फॉर्म्युले तुम्ही 4-5दा बघितले तर तुमच्या ॲट इज लक्षात राहतील. एकदम सिम्पल आहेत है ना. फक्त हा पहिला लेनमध्ये ml² 12 mr²/2 टू mr²/5 टू mr²/3 अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आहेत. ओके बरं आता आपल्याला दोन थेरम आहेत. एक पॅरलल ॲक्सिस थेरम आहे आणि दुसरा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पहिल्यांदा आपण बघूया पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके तर पॅरलल ॲक्सिस थेरम बघूया. त्याला ॲक्च्युली बुकमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस म्हटलं आहे का फक्त पॅरलल ॲक्सिस थेरम म्हटले बघा बरं. आपण तेच हेडिंग देऊ. अरे एकदम पुढे हां बघ काय नाव दिलेलं आहे. हां काय नाव आहे, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, म्हणजे प्रिन्सिपल वगैरे नाही दिलेलं आहे. आपण लिहूया पॅरलल ॲक्सिस थेरम फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. हेच झालं मुलींनो, चलायचं पुढे. बघा आता पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम काय आहे ते समजून घ्या. सपोज ही एक रिजिड बॉडी आहे. ही एक रिजिड बॉडी आहे. सपोज ह्या रिजिड बॉडीचा हा सेंटर आहे. ठीक आहे. अबाउट दिस सेंटर ही जेव्हा बॉडी रोटेट होईल तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज आपण आय सी लिहिणार. आय सी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी थ्रू इट्स सेंटर. ठीक आहे. सपोज या बॉडीचं मास एम आहे. हे मास आहे बॉडीचं. बरं आपल्याला पॅरलल ॲक्सिस थिअरम आहे. सपोज एक पॉइंट आहे. सपोज या ठिकाणी हा एक पॉइंट आहे ओ. याला आपण पॅरलल, याला बिलकुल आपण पॅरलल ॲक्सिस काढली. आणि अबाउट दिस पॅरलल ॲक्सिस जर ही बॉडी रोटेट होईल तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे. या बॉडीचं मास सपोज एम आहे आणि या दोघंही पॅरलल ॲक्सिसमधलं अंतर आहे एच. बघा आय सी काय आहे, एम आय ऑफ बॉडी about AOR through its center आणि IO MI of body about parallel axis passing through point O. पासिंग थ्रू द सेंटर हा होता सी आणि हा ओ. आणि एच डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. तर बघा हा पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी
about any axis is the sum of mi of a body about parallel axis passing through its center and the product of mass and square of the distance between the two parallel axes. म्हणजे बघा याचं स्टेटमेंट काय आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, कोणती ॲक्सिस असेल, is equals to the sum of mi of a body about parallel axis passing through its center and the product of mass and the square of the distance between the two parallel axis. हा थेरम झाला, त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट झालं. समजलं का? म्हणजे कोणत्या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, तर ती ॲक्सिसला बिलकुल सेंटरमधनं पॅरलल ॲक्सिस काढायची. आलं का लक्षात? आणि मग त्या ॲक्सिस भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया एम आय थ्रू इट सेंटर प्लस प्रोडक्ट ऑफ मास अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस. हा झाला थेरम. आलं का लक्षात? बरं, आता ह्या थेरमचं तुम्ही स्टेटमेंट लिहून घ्या आणि मग हे एक्सप्लेनेशन लिहा. हेडिंग द्या पॅरलल ॲक्सिस थेरम. त्याचं स्टेटमेंट लिहितोय आपण आता. लिहा. एम आय ऑफ द बॉडी, एम आय ऑफ द बॉडी about any axis, about any axis of rotation is the sum of mi about parallel axis passing through its center and the product of mass and the square of the distance between the two parallel axes, between the two parallel axes. बरं, आता हे लिहून घ्या.
बरं झालं आहे का? बरं याचा आपण प्रूफ बघूया, पण मग आपण आज न्यूमेरिकल घेऊ, मग उद्या त्याचं प्रूफ घेऊ, ठीक आहे ना? नाही तर अर्ध प्रूफ राहील. लिहा बरं, एक सम लिहा. नाही, आपण डायरेक्ट याच्यानंतर न्यूमेरिकल लिहिणार, मग त्याच्यानंतर आपण क्वेश्चन लिहू उद्या, ठीक आहे ना? लिहा. कॅल्क्युलेट the MI of thin rod of mass, न्यूमेरिकल बुकमधला नसेल बरं का, ऑफ मास 100 ग्राम and length 50 centimeter about AOR passing through its center and perpendicular to its length. बरं काय काय दिलेलं आहे बरं आपल्याला न्यूमेरिकलमध्ये बघा. पहिला तर आपला शेप कोणता आहे? थिन युनिफॉर्म रॉड आहे. बरं, आता थिन युनिफॉर्म रॉडची काय काय दिलेलं आहे बरं? त्याचं मास दिलेलं आहे. किती मास आहे ते? बरं, 100 ग्रामला आपण कन्वर्ट करणार इंटू के जी. मग काय करायचं? 0.1. म्हणजे काय केलं तुम्ही? 10 डिवायडेड बाय 1000 केलं किंवा मल्टिप्लाय बाय 10⁻³ केलं. आलं का लक्षात? तुम्हाला जे सुटेबल असेल ते लक्षात ठेवा. 100 इंटू 10⁻³ kg, म्हणजेच तुम्ही त्याला काय लिहू शकतात? 0.1 kg. किंवा कोणी याला 10⁻⁻1 लिहिलं तरी चालेल बरं का. न्यूमेरिकलसाठी 10⁻⁻1 असेल तर डायरेक्ट आपल्याला रिझल्ट डायरेक्ट लिहिता येतात. ओके, बरं पुढे त्यांनी लेंथ ऑफ रॉड दिलेली. किती बरं लेंथ ऑफ रॉड? 50 सेंटीमीटर. बरं, सेंटीमीटरला मीटर करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागतं? 10⁻⁻². व्हेरी गुड. 50 इंटू 10⁻⁻² मीटर. 0.5 लिहू शकतात तुम्ही किंवा 5 इंटू 10⁻⁻1 लिहू शकतात. बरं, आता मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू द सेंटर विचारलेला आहे, IC. मग काय फॉर्म्युला आहे बरं? आत्ता आपण लिहिला ml²/12. येईल का सॉल्व करता? करा बरं. करा, प्रत्येकाने सॉल्व करा.
0 पॉईंट, नाही रे वेगळा आन्सर आहे हे मुलांना. अरे सॉल्व करा ना, तुमच्यासाठी मी थांबलो आहे. तुम्ही सॉल्व करणार, मला आन्सर सांगणार, चुकलं तर चुकू द्या. एलचा स्क्वेअर केला होता का? तुझं किती आलं? 2 पॉईंट, हां याचं बरोबर आलं. इंटू 10ची पॉवर सांग. -3 बरोबर आलं. तुझं काय आलं मग? 0 पॉईंट, अच्छा अच्छा अच्छा, नाही काहीतरी मला वेगळं ऐकलं. मग बरोबर आहे तुझं पण. हां बघा बरं, आलं का तुमचं मुलींनो? तेच आन्सर आलं. मुलांनो मागे तुमचं आलं का रे? बघा न्यूमेरिकल सॉल्व केले तर MCQs छानपैकी सॉल्व करता येतात बरं का. आलंय? बरं सॉल्व करण्याची गरज आहे का मुलांनो? हो बरं बरं. बघा एम किती आहे? 0.1. एल किती बघा बरं? 0.5. बरं आता 0.5चा स्क्वेअर जर गोंधळ होत असेल तर याला डायरेक्ट असं लिहा ना मुलांनो, 5 × 10ची पॉवर -1. काय होतं, पॉईंट डेसिमल पॉईंट बघितला का तुम्ही विचकून जातात आहे ना. मग याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. 5 × 10ची पॉवर -1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 12. तुम्ही याला सुद्धा ॲक्च्युली 10ची पॉवर -1 लिहा. कुठे गेला रे आपला इरेजर? बघा ही पण पॉवर 10ची पॉवर -1च लिहा. 10ची पॉवर -1, 5चा स्क्वेअर किती बरं? आणि हा -2 डिवायडेड बाय 12. आता काय राहिलं फक्त 25 डिवायडेड बाय 12. डिवायडच करायचं राहिलं. -2 -1 किती बरं? आता 12चं टेबल आपल्याला येतो की नाही? मग 12चा टेबल येत असेल तर किती सिम्पल आहे. 12 2 24, 1 उरला 0. पण 10 डिव्हिजिबल आहे का? नाही. परत 0 घेतला, इथं 0 घेतला त्यावेळेस इथं 0 ठेवून दिला. काय आलं मग? 12 8 96. किती उरले बरं? 4. 0 घेतला, बस झालं की नाही. 12 3 36 बरोबर आहे का? हां इथपर्यंत आन्सर लिहिलं. व्हेरी गुड. युनिट काय लिहिणार सांगा बरं? kg × मीटर स्क्वेअर, म्हणजे kg-मीटर स्क्वेअर. समजलं का? बघा हे मोमेंट ऑफ इनर्शिया आला. ओके लिहून घ्या. बघा कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे बरं का मुलांनो. कॅल्क्युलेशन जमले तर आपल्याला फिजिक्समध्ये चांगले मार्क्स मिळतात. कारण जवळपास 40% ते 45% न्यूमेरिकल्स असतात बोर्डमध्ये पण. आणि तुम्ही न्यूमेरिकल चांगले सॉल्व करायला लागलात की MCQsमध्ये पण तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येत असतो. ओके बरं पुढचं एक सम लिहा. Calculate the MI of solid sphere, MI of solid sphere of mass 10 kg and radius 0.5 meter about AOR passing through its center. येईल का करता? करा बरं.
किती आलं 1 kg मीटर स्क्वेअर. बघा असे सम्स जे असतात तुम्हाला 1 मार्काला किंवा 2 मार्काला विचारतात बरं का. ओके, एवढे सिंपल सम 2 मार्काला विचारतात. फक्त फॉर्म्युला लर्न पाहिजे. काय फॉर्म्युला? 2/5 mr स्क्वेअर. बघा पहिल्यांदा हा शेप कोणता आहे? सॉलिड स्पियर आहे. ओके, त्यानंतर मास किती दिलेलं आहे? 10 kg. रेडियस किती आहे? 0.5 मीटर. काय फॉर्म्युला बरं थ्रू द सेंटरचा? 2mr स्क्वेअर अपॉन काय बरं 5. करा आता. आलं 1 आलं. येस, एकदम सिंपल आहे मुलांनो. आलंय का? येस. कोण कोण राहिलेलं आहे अजून? आता सॉल्व करायला पाहिजे का रे? सॉल्व करू? नाही ना, यायला पाहिजे बघ. काय रे, कुठे काय प्रॉब्लेम येतो का? काय प्रॉब्लेम येतो? 2 m लिहिलं 10. आता हे बघ r आहे की नाही, मग हा 10⁻² का बरं लिहिला रे? म्हणजे इथं तू 0.5ला 5 × 10ची 1 लिहिली का पॉवर? मग 5चा स्क्वेअर लिहिला रे इथं 25. हा काय? नाही ना, 50 नाही ना रे. 5चा स्क्वेअर 25. मग आता बघ 5 × 5 = 25. 5ने डिवाईड करायला इथंच डिवाईड कर ना. 5 × 5 = 25. हां, याला खोड. हां, आता 5 2 किती झाला बरं? 10. पण हा -2 आहे बरं का इथं, कारण हा 5 × 10ची पॉवर -1 घेतला ना तू. मग 10 × हा काय बरं? 5 × 2 = 10 × 10 हा 10 आणि हा 10ची पॉवर -2. काय येईल बघ बरं आता? 1. हां, ओके. चला ठीक आहे, आपण याच्या पुढचा पार्ट उद्या बघूया. ठीक आहे? आहे का उद्या लेक्चर आपलं पण? ठीक आहे.